आमच्या शेडचा आज कसा आहे? हा सगळे दर्शन झाले, चांगले झाले. आज गर्दी सकाळ सकाळी गेल्यामुळे ठीकठाक होती, एवढी पण गर्दी नव्हती. पण होती काही ठिकाणी गर्दी होती, काही ठिकाणी नव्हती. आता रूमवर चेकआउट आहे. कितीचा चेकआउट आहे? 10 वाजता. 10चा चेकआउट आहे. आता आम्ही चाललोय रूमवर, बॅग वगैरे भरतो, बॅग गाडीत ठेवतो, रूमचे सोडतो आणि मग तसंच जातो. आता कुठे जायचंय? महाकाल नाही सर, काय बरं मंदिरात जायचंय. तिकडे जातो आणि तिथं जाऊन काहीतरी खायचं वगैरे बघूया. भूक अजून अशी काही लागली नाही, बघूयात. सगळ्यांनी सो कॉल्ड ट्युनिंग केलंय. शेट वाघ साहेब आणि आमची आच्या शेट साहेबांना प्रोटेक्शन पाहिजे. आणि मी आता इथून आम्ही सगळ्या बॅग वगैरे चेकआउट करतो, बॅग गाडीत भरतो आणि मग काहीतरी इथून मग कुठे जायचं आपल्याला सारखं विचारतो काय भरणार त्यांच्या तिथं जायचं आणि मग काहीतरी खाऊ पिऊ आणि मग तिथून पुढे सरळ ओंकारेश्वरला निघू. आता आम्ही चाललोय काय भरणारच्या दर्शनाला. यांच्या टुकटुक गाडीमध्ये बसलोय कारण का इथून 6 किलोमीटर आणि ट्रॅफिक होतं. म्हणलं मोठी गाडी कशाला उगाच घेऊन जायची, तर मग चाललोय. 250 रुपीज आहे जायचे यायचे परत आणि फक्त काय बोलतो त्याचं दर्शन आहे. आता अजून काय खाल्लं नाही, तिकडे खायचं तिकडेच बघू. आणि थोडा वडापाव आता घेतला होता आमच्या शेतने खास आमच्यासाठी वडापाव. आणि हे आमची मंडळी. आतला शर्ट दाखवा तुमचा. हा पण एक्सपिरियन्स एक वेगळा आहे वेगळ्या गाडीतला. आपल्या इथं पण असतात म्हणा, आपल्या इथं पण असतात रिक्षा वगैरे, पण थोडंसं वेगळं. हा या प्रकारचं असतात. जातो मंदिराच्या इथं गेलो तुम्हाला तिकडचं जातो. करते काय यायलाच लागतंय. हॉटेल उज्जैन. मंदिरातून आलोय आणि सरळ आता चाललोय ओंकारेश्वरला. नाश्त्याचं अजून तरी काय झालं नाही, असा निघूया. शेटला आम्ही सोडला इथंच. शेटला आम्ही घेऊन जाणारच होतो. कोल्ड स्टार पण होऊन मॅप नाही लावला, काय नाही लावलं, त्याला म्हटलं आपण माहिती. जाऊया ओंकारेश्वरला. जाता आता नाश्ता आता खायचं, नाश्ता करायचा, ब्रंचच करायचा. ब्रंचच करणार आणि म्हणजे कसं पुढे कामही वाचलं आणि मग तिथं पोहोचलं डायरेक्ट दर्शनाला जाऊ. आणि तिथं परिक्रमा पण असते काय, बोटीतून वगैरे फिरायला आहे. बघू ते पण सगळं आधी विचारपूस करू आणि मग सगळं करून टाकू ते पण. आता
एक ब्रेक घेतलाय, थांबलोय जेवायला. लंच आणि ब्रंच एकत्रच करतोय, ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करतोय. इथून किती 50 किलोमीटर एक राहिले आता ओंकारेश्वर. 2 तास बाद झाले जायला. बघूया काय तर ऑर्डर तर दिलेली आहे, पनीरची भाजी, असंच आपलं ढाबा स्टाईल जेवण आहे. आलं की दाखवतो. मस्त जेवण झालं, टेस्ट चांगली होती आणि ताक तर अजून भारी होतं, एक नंबर. ताक त्याचे रिपीट किती 8-9 ग्लास ताक झालं असेल त्याचे. इथून आता ओंकारेश्वरला जाणार. रूम ऑलरेडी बुक आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही रूमचं. जाताना थोडंसं चिंतन आमच्या ती रूम ऑलरेडी बुक केली होती, त्यामुळे त्याला ठीक आहे, थँक्यू. आणि आता ओंकारेश्वरला जाऊ आणि तिथलं आसपास सगळं फिरू आणि कसं काय अपडेट देतो तुम्हाला. Hours later. आत्ताच दर्शन घेतलं पहिलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. भूक लागलं होतं सगळ्यांना, चांगलं जेवण झालं. आल्या इथं एकतर आहे ना, म्हणजे टाईम खूप कमी होता, त्यामुळे आम्ही सगळं पटापट केलं. त्यामुळे शूट करायची एवढी वेळ नाही भेटली, टाईम नाही भेटला. तर आलो आम्ही किती साधारण 5-5:30च्या दरम्यान आलो. रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग तिथून पुढे गेलो होतो बोटिंगला, म्हणजे नर्मदा परिक्रमा असते ती तिथं. नंतर ते झाल्यानंतर नर्मदा माताची आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट दर्शनाला, ममलेश्वर महाराजांच्या दर्शनाला. तिथून पुढे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आता चाललो आहे घरी. आणि प्लॅन आहे उद्या सकाळी लवकर उठून ओंकारेश्वरला जायचा, ओंकारेश्वर महाराजांच्या दर्शनाला. The next day. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे दिवस 3रा आणि आपण आज जाणार आहे 3ऱ्या दिवशीच्या 3ऱ्या शृंगला आपण जाणार आहे ओंकारेश्वरला. तर सगळ्यात पहिले आम्ही जातो, कसं काय आहे ते फटका मारून येतो. पासेस किंवा कसं काय दर्शनाची रांग आहे कितपर्यंत आली ते बघून येतो.
तोपर्यंत आमचे शेठ आणि आजचे शेठ आंघोळ करतील आणि जे आम्ही दोघं तयार आहोत ते आंघोळ बघून येतो पुढे काय. आणि आमच्या आजचे शेठची त्यांची पण आंघोळ झालेली आहे. जाऊया. दर्शन करून आलो, मस्त दर्शन झालं. आता रूम चेकआउटचं प्रोसेस चालू करू आणि तसंच नाश्ता करून निघू. पुढे रस्त्यात काय कसं काय होतं आहे ते पण बघू. दर्शन शक्यतो तुम्ही सकाळीच करा, गर्दी कमी असती, बऱ्यापैकी कमी असती. नाहीतर संध्याकाळी नंतर आलं दुपारनंतर तर गर्दी डेंजर वाटते. त्यापेक्षा तुम्ही सकाळी येऊन दर्शन करून जा. दर्शन वगैरे चांगलं झालं आणि आता थोडा नाश्ता केलाय. पुढे जाऊन गाडी वगैरे थांबून काहीतरी करू पोटभर नाश्ता. पण आता थोडा स्टार्ट तर झालाय. हा, भेळ आणली घरून, ती पण एक खाल्ली नाही अजून, ती पण खायची आहे, करून खायची आहे. बघू आता सध्या रूमवर जाऊ, चेकआउट करू आणि निघू. थोडंसं चिंतनला फ्रेशन अप पण व्हायचं आहे, त्याची फ्रेशन अप व्हायचं आहे त्याला. मग तसंच तिथं बॅग वगैरे भरू आणि मग निघू. दर्शनाचा अनुभव कसा होता? मस्त होता, मस्त. अर्ली मॉर्निंग अर्ली दर्शन. हां, तर सगळ्यांना मी तेच सजेस्ट करेल की शक्यतो येणार असाल तर सकाळी 6ला दर्शनाला जावा आणि आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळपर्यंत इकडे या, स्टे करा, सकाळी उठून दर्शनाला जा. हे सजेशन आहे, कारण का सकाळी गर्दी खूप कमी असते. आणि गोमाता, चला रूमवर जातो आणि सांगतो पुढचं काय ते. ट्रिपचा शेवटचा प्रवास म्हणजे घराकडे आपण निघालेलो आहे. तर त्याआधी आपण काही जणांचे आभार मानूया. तर मी पहिले सम्राटला बोलवतो. सम्राटनी ट्रिपमध्ये फालतू गाणी न लावता एकदम चांगल्या प्रकारे मॅप वगैरे दाखवला आणि व्लॉगिंग केली. आता बघू काय एडिटिंग होतंय ते पुढे जाऊन कळलं आपल्याला. तर त्यासाठी आपण त्याचा सत्कार करूया. ही यात्रा होती म्हणून त्याला आपण त्याच्या नवीन घरासाठी 16 दिवस हे घाला आणि आम्हाला सांगा. मला हे सोहळा दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. चिंतकांनी त्यातल्या त्यात चांगली गाडी चालवली, आम्हाला वेळेत अजिबात नाही पोहोचवलं, पण मला त्यांची ड्रायव्हिंग खूप सेफ, सुंदर आणि छान, आणि गाणी ऐकतो ती वाईब खूप मस्त वाटली. तर या सोहळ्याबद्दल मी तुमचा पण एकदा आभार मानतो. पण शेवटी याचे पैसे मीच दिलेले आहेत, 1000 रुपये माझे. आता पुढचं व्यक्तिमत्व जे आहे त्यांना पण आपण बोलूया. पुढचं व्यक्तिमत्व आहे आपलं शेठ, म्हणजे अभिजित फडणवीस. यांना आपण यासाठी देतोय की यांनी काहीच केलं नाही, पण मागं बसून आम्हाला छान एंटरटेन केलं. त्याबद्दल त्यांचं हे पांढरं शुभ्र वस्त्र देऊन आपण स्वागत करत आहे. आपण त्यांना ह्याच्यातनं काढून घालून असतं, पण नको, त्यांना रेडीमेड असंच टाइमपास मध्ये फिरवत राहा, फक्त वेळेवर न्या. टाइमपास म्हणतोय कसं असतं, कापड जरी शुभ्र असतं तरी त्या जे घालतो त्याचं मन काळं नसावं, हे पण याच्यासारखं पांढरं शुभ्र असावं. तो आमचा शेट आहे, मनाने खूप पांढरा शुभ्र, टी-शर्ट पण पांढरा शुभ्र. हे काय, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? OTD काय? आउटफिट ऑफ द डे. काय OOTD आउटफिट ऑफ द डे. OOTD आमच्या शेटचा आज कसा आहे. हा, आज आपली ट्रिपचा उत्तर चालू झालेला आहे. तर आपल्या ट्रिपचं सगळं श्रेय जे ज्यांना जातं त्यांना मी इथं मंचावर उपस्थित करायची
विनंती करतो, चिंतन वाघ साहेब यांचं मंचावर स्वागत आहे. तर यांच्यामुळे आपली ट्रिप खरंच यशस्वीरित्या पूर्ण होत चाललेली आहे आणि त्यांचा आपण सत्कार करूया. त्यांना आपण एक शेटणी वापरलेला टावेल देऊया आणि सत्कार करूया. इथं श्रीफळ नाहीये तर त्याला आपण श्रीफळ देऊया. ते सरळ मंदिर आहे, इथून मंदिर दिसत असेल तुम्हाला, तो पूल आणि ही नर्मदा माता. काल आपण आरती जी बघितली ती इथंच बघितली ती आणि इथंच आपल्या जवळ हॉटेल स्टे मस्त आहे. टेरेसवरून सगळा व्ह्यू दिसतोय, बघू शकता तिकडं हे मंदिर, पूल आणि इथंच हे ओंकारेश्वर आहे आणि त्याच्याच बाजूला समोर अपोजिटला ममलेश्वर आहे. हे एक अख्खं बेट आहे आणि हा डॅम भारी दिसतंय. सनराईज आवरूया लवकर लवकर आणि निघूया आपल्या गाडीतून. सकाळी आम्ही निघालो होतो साधारण 8:15 निघालो होतो तिकडून ओंकारेश्वरून आणि आता वाजलेत 11:30 म्हणजे 11:20 11:25 झालेत आणि आम्ही घेतला पहिला ब्रेक. नॉनस्टॉप जेवढं येता येईल तेवढं आलो आणि महाराष्ट्र बॉर्डर आत्ताच मध्य प्रदेश बॉर्डर आत्ताच क्रॉस केली आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये एंटर केलंय. त्या कोपऱ्यात बघा काय चाललंय. पण म्हटलं काहीतरी खाऊ थोडंफार, तर आता भेळ आणली आहे, तो भेळ बनवायचा प्रयत्न करू आणि खाऊ थोडंफार सट्टर फुट्टर आणि मग डायरेक्ट 2-3ला वगैरे जेवण करू. भेळ बनवायचं यावेळेस कॉन्ट्रॅक्ट चिंतन शेटकडे आहे, ते बनवणार भेळ आमच्यासाठी आत्ता. बे रेडी होत आहे इन प्रोग्रेस. शेट आमचा कांदा कापतोय, जमतंय शेटला एक नंबर. आणि याच्यात टाकायच्या आधीच खायचं काम, थोडासा हातभार खाऊन का. भेळवरच्या गाडीवर भेळ खाल्याचा हा उपयोग आहे, कसं कापतात कांदा हे पण कळतंय. म्हणजे आम्हाला शेटला योगदान शेटचं भरपूर आहे या भेळेमध्ये. कोणी स्थळ असेल तर नक्की सुचवा. आता लग्नाचं वय झालेलं आहे, 26 चालू झालेलं आहे. होऊन गेलंय का झालंय? तसं होऊनच गेलेलं आहे, पण आता करायचंय. संपूर्ण स्वयंपाक बनवता येतो. हां, इथं खाली नंबर देतो, प्लीज कॉन्टॅक्ट करा चिंतनला, तो बरोबर त्याला स्थळ शोधून देईल. मी पण हात लावून बघायचं. बॉर्डर क्रॉस करून थांबलोय आता. हां, आज वाटण्याचा मोर्चा चालला हे अजून ते इथं घे आधी, तुला ते पकडता येत नाही. कुठं पळून नाही चाललं. आता थोडंसं आम्ही आवरावरी करतोय, पातेलं धुणं चालू आहे. धुवायला पण मलाच लावलं, काढायला पण मी, धुवायला पण मी. सम्राट म्हणतो धुवायला पण मला लावलं, करायला पण मला लावलं. आता कसं आहे, दोषी करणार तोच धुणार ना. आता भेळ खाल्ली, पोटभर असं नाश्ता झालाय आणि आता परत नॉनस्टॉप जायचा प्रयत्न करू. पेट्रोल भरायला थांबू. पेट्रोल भरायचं आहे? हो, भरायला लागेल पेट्रोल आता. आणि दुपारी 3 वाजता वगैरे जेवायचा थांबू असं प्रयत्न तर आहे. बघू कसं काय होतंय. हायवे मस्त आहे असा, म्हणजे प्लेन बऱ्यापैकी, रोड सगळे चांगले होते. बॉर्डर मग अशीच क्रॉस केली आहे, महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर, आणि महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही आत्ता.
घेतला आपला पुढचा आणि पेट्रोल वगैरे आता मागच भरलं आणि जेवायला थांबलो आहे. म्हणलं समृद्धी महामार्ग याच्या आधी जेवून घेतो, मग परत तिथं 120-130 किलोमीटर टेन्शन नाही, सरळ नॉनस्टॉप. ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर येते आहे. ऑर्डर आलं की तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे. सध्या महाराष्ट्र आलो त्यामुळे स्पेशल सगळं परत केलं ऑर्डर. आपल्या इथं मसाला पापड आहे. शीट बुक लागली वेळ कशी होती माझी आजची वेळ? तुझ्या हातची वेळ त्यात तुझे फक्त कष्ट एकच होते, भांडी आणि सांभार. शेटने आमचे कांदा कापला, टॅमॅटो कापला, फरसाण तळलं हां, आणि त्यात आम्ही मिक्स केलं सगळं आणि खाल्लं. स्पेशल गुजराती फरसाण, गुजरातवरून आलेला फरसाण होता स्पेशल आमचा. शेट कसा आता फाफडा जलेबी गुजरातवाला आहे. शेट फाफडा जलेबी कुठे भेटते सांग ना चांगली गुजरातमध्ये? अहमदाबादला कुठं? वस्त्रापूर म्हणून, वस्त्रापूरला. काहीच बोलणार नाही तुझं तर संपला सोमवारी या गोष्टीवर काहीच बोलणार. इथे चर्चा चालू आहे, कोणाच्या किती सुट्ट्या चालू आहे. सुट्ट्या शिल्लक आहे, चिंतनच्या आहे अजून 2 आठवड्या सुट्ट्या आहे. शेटच्या 2 आठवड्या सॉरी 2 आठवड्यामधले एकच आठवडा राहिला आता. आणि आजच्या शेटचा झालं संपलं माझं नाच्या शेटचं. पोटभर जेवण झालं. जेवणाची चव चांगली होती. हॉटेल श्री गुरुकृपा शुद्ध शाकाहारी. शेट कसं काय वाटलं जेवण? जेवण चांगलं होतं. बागसाहेबांना विचारा. वाघसाहेब जेवण चांगलं होतं. अजून पुढं काय? पनीर रबर होतं. जेवण कसं होतं? मस्त एकदम. आणि ताक तर खूप छान. ताक पण चांगलं होतं. आम्ही शक्यतो जिथं थांबलं तिथं पाण्याची आजी ताकच पितोय, कारण की आमच्या शेटला पण ताक आवडतंय. निघतो आता इथून, समृद्धीला लागतो. आत्ता वाजलेत 6 आणि आम्ही घेतला एक चहा कॉफी ब्रेक. थांबलो इथं हॉटेल सद्गुरू कृपा. आजच्या शेट चहाची ऑर्डर देतं ते आणि आम्ही थांबलो इथं. मग कसा होता रस्ता? चांगलं होतं. याच्याकडे बघून कळत असेल कसा होता रस्ता. आणि आमचे शेट, रस्ता कसा होता? एकदम. तुम्हाला काय तुम्ही बघितलं असेल शेट काय करत होते गाडीमध्ये? जबा काढणे. थोडंसं पाय मोकळे करतो, चहा पितो, फ्रेश होतो आम्ही सगळे आणि निघतो परत चिंचवडकडं. मोकळे व्हा. कसे मोकळे होणार? आत्ताच आणि आपल्या ट्रिपचा समाप्ती इथं होत आहे. कॅशियर द बॉय. जेवण आता तर चांगलं होतं कारण की आपल्या इथं जेवलो मनश्रीला. एकंदरीत ट्रिप मस्त झाली. बजेट अनुभव कसा होता सगळ्यांचा? खूप मस्त. घसा द बॉय गेलेला आहे. एकदम मस्त दर्शन झालं महाकाल आणि ओंकारेश्वर दोन्ही. एकदम मस्त बजेट ट्रिप. परत जाऊयात, उज्जैन पूर्ण करूयात. मग आता तू कुठं गेला होता? परत अच्छा, पूर्ण करूया म्हणजे परत मग ठीक आहे काय असेल. बाकी जी मंदिर हां ठीक, जे राहिले कारण का आमच्याकडे टाईमची कमतरता होती, तर आम्ही जेवढं करता येईल तेवढं केलं. आणि थोडंसं एक मॅनेजमेंटमध्ये थोडंसं मिसमॅच झालं, त्यामुळं थोडंसं मंदिरं करता नाही आली.
पण ठीक आहे, पुढच्या वेळेस करता येईल. व्लॉगचं एंड इथंच मी करतो आणि ट्रिप पण इथं ऑफिशियली संपती आहे. आणि अशीच वाट बघा पुढच्या ट्रिपसाठी. ती पण आता प्लॅन होत होती, थोडी होईल, प्लॅन होईल. झाली आहे आणि लवकरच ते पण होईल. भेटू लवकरच पुढच्या ट्रिपमध्ये.